त्याला दाबा. माननीय मनोजदादा धरांगे पाटील मराठा योद्धा यांचं या ठिकाणी 8 वाजता जे विश्व शांतीसाठी विकासाच्या मागणी करणारी प्रार्थना करायला मराठा योद्धा माननीय मनोजदादा धरांगे पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. ठीक 8 वाजता विश्व शांतीसाठी सर्व विश्वाला शांती मिळावी याची प्रार्थना आपण बरोबर 8 वाजता प्रत्येक करत असतो. तसं यावर्षी ही प्रार्थना करण्यासाठी आपल्यामध्ये सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी मनोजदादा धरांगे पाटील यांचं हार्दिक स्वागत. मराठा योद्धा माननीय मनोजदादा धरांगे पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी मंदिरात दर्शनासाठी झालेले आहे. त्याचप्रमाणे विश्वशांतीची जी प्रार्थना होणार आहे त्या प्रार्थनेमध्ये ते सहभागी होणार आहे. वारकरी भाविक बंधूभगिनी विश्वशांतीसाठी दुपारी 8 वाजता या ठिकाणी 2 मिनिटात मौन पाळून स्तब्ध राहून विश्वशांतीसाठी सध्या मनोज जरांगे पाटील पैठण येथे आहेत आणि पैठणची ही सर्व दृश्य आहेत आणि मनोज जरांगे पाटील या ठिकाणी पैठणमध्ये पोहोचलेले आहेत. सर्व जनतेचं संत एकनाथ महाराज पैठण येथे मनोज जरांगे पाटील पोहोचलेत आणि प्रचंड गर्दी या पैठण येथे आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा मागे कसे एकनाथ महाराजांचं दर्शन घेताना मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आपण पाहतोय. नाथषष्ठीच्या निमित्तानं मनोज जरांगे पाटील नाथबाबांच्या चरणावरती नतमस्तक होताना पाहायला मिळत आहे.
नाथबाबांच्या मंदिरामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार सुद्धा केला जातोय। ही सर्व दृश्य आहेत नाथषष्टीच्या निमित्तानं। हा पूर्ण परिसर आहे नाथबाबांच्या या मंदिराचा आणि या गाभाऱ्यामध्ये पाटलांनी दर्शन घेऊन नाथबाबांच्या या समाधी स्थळावरती दर्शन घेतलेलं आहे आणि सर्व दृश्य आपण पाहतोय। सध्या मनोज जरांगे पाटील नाथबाबांच्या या समाधीच्या स्थळावरती दर्शन घेऊन पुढे निघालेले आहेत, कारण आता खाली बस पाटील एकदा खाली बस। बसवायचं का? ही सर्व दृश्य आहेत नाथबाबांच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी मनोज जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचलेली आहेत। चला बाहेर गेला का फोटो भैया तुम्ही रिंगण मध्ये घ्या रामकृष्ण हरी। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील विश्वशांतीच्या जो संदेश द्यायचा आहे त्याच्यासाठी नाथ मंदिरात या ठिकाणी आलेले त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। प्राध्यापक चंद्रकांत पाटील सर पसायदान प्रार्थना संदेश दरवर्षी या ठिकाणी आयोजित करतात। यावर्षी सुद्धा हाच संदेश देण्यासाठी माननीय मनोजदादा जरांगे पाटील मराठा योद्धा यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे। हो, तर या जो स्टेज आहे आपला प्रवेशद्वार गोदावरीद्वार त्या ठिकाणी स्टेजवर पोचके मनोजदादा जरांगे पाटील प्राध्यापक सर त्याप्रमाणे विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी आणि काही अन्य मोजके मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये हा संदेश देण्यात येणार आहे। हे पाहिजे आधार कार्ड सापडले, आधार कार्ड आणि ओळखपत्र उत्तम विठ्ठल आंबोरे यांचं या ठिकाणी तेव्हा आधार कार्ड आणि निवडणुकीचं ओळखपत्र म्हणजे अर्ध तिकिटाचं जे फुल तिकिटाचं जे लागत एसटीसाठी अनेक कामासाठी ते सापडलेलं आहे। या ठिकाणी आपले ओळखपत्र नेऊ या काउंटरवरून ते आपण घेऊन जावं ही सर्वांना नम्र विनंती। तिन्ही किमो मला नक्की सांगता येणार नाही आता। आलेल्या सर्व भाविक बंधू भगिनीचं सर्व जनतेचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। मराठा योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं संदेश मंदिर समाधी मंदिरामध्ये या ठिकाणी शुभागमन झालेले त्यांच्या या ठिकाणी मंदिर समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत। त्यांच्यासोबत आलेल्या सर्व सहकाऱ्यांचं आम्हाला घ्या नाही घेतलं
अनेक जण दादांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहतोय. पैठण येथे नाथबाबांच्या मंदिरामध्ये झालेली पाहायला मिळते आहे. सर्व वारकऱ्यांच्या वतीनं सर्व फळकऱ्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा विनंती, आपापले पाकिट, आपापले मोबाईल, आपले दागिने, कागदपत्र, आपलं सामान आपण जपावं ही सर्वांना नम्र विनंती. ठीक 2:30 वाजता माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे या ठिकाणी विश्वशांतीचा जो संदेश दरवर्षी प्राध्यापक चंद्रकांत भरात पाटील आयोजित करतात, तोच कार्यक्रम यावर्षी ठीक 2:30 वाजता होणार आहे दुपारी, साधारणतः आता अर्ध्या पाऊण तासाने. आणि त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी, हा शांततेचा संदेश देण्यासाठी माननीय मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन मंदिरात झालेले आहे. ही सर्व दृश्य आहेत नाथ महाराजांच्या मंदिरामधली आहेत. कारण शरण शरण एकनाथा पायी ठेविला माथा. नक्कीच मनोज जरांगे पाटील या ठिकाणी नाथबाबांची